राज्यभरातील नमो शेतकरी योजनेच्या पात्र सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम आता सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता रक्कम पूर्णपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी सरकारने आता अधिकाऱ्यांना आदेश दिले असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता पूर्णपणे सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली, परंतु 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा नमोचा 7वा हप्ता आला होता, परंतु 8वा हप्ता आता फक्त बघा 70 लाख शेतकऱ्यांच्याच बँकेच्या खात्यावरती येणार आहे. त्यामुळे 70 लाख शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता या अहवालानुसार आता यामधून बघा जवळजवळ 23,96,000 शेतकरी यापासून बाद करण्यात आलेले आहेत. तुमचंही नाव असू शकतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुम्ही जर फार्मर ID बघा शेतकरी ओळखपत्र जर काढलं नसेल तर तुमचासुद्धा यानंतर तुमचासुद्धा नंबर लागू शकतो. त्याचप्रमाणे जर तुमची e-KYC बघा e-KYC झाली नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि कडक सूचना ही सरकारमार्फत लावण्यात आलेली आहे. त्यामुळे जर आपण पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला 7वा हप्ता मिळाला असेल तर जर तुम्हाला 8वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर ही कामे केली तरच रकमेचं बघा वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमचंसुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे आता रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. आज बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यात येणार आहे. त्यामार्फत जर आपण पात्र शेतकरी असाल तरी तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे सोडण्यात आलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. कारण की 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल. कारण की आता 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला होता, परंतु जवळजवळ 23,96,000 शेतकरी ही अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर आपण अपात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुम्हाला सुद्धा पात्र होण्यासाठी लवकरात लवकर ही कामे करावी लागेल. जर ही कामे केली तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप होणार आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा केलं जाणार आहे. आपण जर पात्र शेतकरी असाल तरी तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी पाहायला मिळत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा सोडला गेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सोडण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.